नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरीत स्वर्गीय अजितदादा पवार जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह. अजितदादा फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक उपक्रम तर सायकल रॅलीचे जल्लोषात स्वागत. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जेजुरीमध्ये जनसेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. अजितदादा फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच पुणे ते बारामती सायकल रॅलीच्या जेजुरीत कार्यकर्त्यांनी जल्लोषात आणि जोरदार स्वागत केले. राज्यभर 22 ते 28 जुलै या कालावधीत आयोजित जनसेवा सप्ताहानिमित्त पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जेजुरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी लोकप्रिय नगराध्यक्ष जयदीप बारभाई, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयदादा कोलते, शिवराज झगडे, श्री योगेश जगताप, राहुल गाडगे, रोहिदास कुंभार, रमेश बयास, सत्यवान उबाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा समाजसेवेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा संकल्पही व्यक्त केला. पुणे बारामती राष्ट्रीय सायकल रॅलीचे जेजुरीत उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि नागरिकांनी या रॅलीत सहभागी दर्शवत स्वागत केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन केले. अजितदादा फाउंडेशनच्या माध्यमातून जेजुरी पंचक्रोशीतील तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा आणि विविध उपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शिवराज झगडे यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी अजितदादा अमर रहे आणि अजितदादा जिंदाबाद या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. आमच्या सर्वांचा आपल्या सर्वांचा आणि या संबंध महाराष्ट्राचा लाडका नेता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. परंतु अतिशय दुःखद या ठिकाणी दादांची आज पहिली जयंती, उत्तम त्यांचं पुण्यस्मरण करण्याची वेळ ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आलेली आहे. आयुष्यभर या दादांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं, आमच्या वडीलधारी मंडळींबरोबर काम केलं आणि त्याचबरोबर आमच्या तरुण पिढीबरोबर काम केलं. आमच्या पुढच्या पिढीबरोबर देखील दादा पोचले होते आणि असा हा युगपुरुष. एक हिंदीमध्ये गाणं आहे किशोर कुमारचं, हमें और जीने की चाहत नव्हती अगर तुम नव्हते. असं म्हणावं लागेल की दादा गेल्यानंतर आता सर्व आम्ही ज्या पदावरती आहोत त्या पदावरती असण्याचं जे एक फिलिंग होतं, दादांचा रुबाबदारपणा, दादांचं राहणीमान, दादांचं सकाळी लवकर उठून कामाला लागणं, हे आम्ही लहानपणापासून फॉलो केलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक हिरो असतो. तो वडील रूपाने येतो, तो चुलत्याच्या रूपाने येतो, तो मित्राच्या रूपाने येतो. त्याचबरोबर तो समाजामध्ये एखादी जो लोकप्रिय व्यक्ती असेल त्याला आपण हवेसे वाटतो, तो आपल्याला हवा असं वाटतो. अशा व्यक्तीच्या पाठीमागं आपण त्याचे गुणांचं आपण अनुकरण करतो. आदरणीय दादांचं गुणांचं अनुकरण करत करत आम्ही लोक त्या ठिकाणी मग शेती असून द्या, व्यवसाय असून द्या, राजकारण असून द्या, कुणाच्या मर्जीला धावून जायचं असून द्या. मला आठवतं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आपत्कालीन दुर्घटना झालेल्या आहेत त्या दुर्घटनामध्ये आदरणीय पवारसाहेब ज्या पद्धतीने पुढे असायचे, मग तो भूकंपाचा प्रसंग असून द्या, माळीन या ठिकाणचं लँडस्केलिंग असून द्या, या सर्व ठिकाणी
चिखला मातीमध्ये गोरगरिबांचे अश्रू पुसणारे असे आपले दादा होते. मी नाही, असंख्य महाराष्ट्रातून दादांबद्दल बोलणं, लिहिणं हे खूप होईल. आयुष्यभर दादांच्या स्मृती आपण त्यांना युगपुरुष म्हणूया. कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाही आहेत, परंतु 500 वर्ष झालं अशा व्यक्तींना संबंध भारत असेल, संबंध जग असेल, देश असेल, राज्य असेल विसरू शकत नाही. अशाच प्रकारची ही व्यक्ती सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्यात होऊन गेलेली आहे. आणि दादांचा आजचा वाढदिवस सालाबादप्रमाणे साजरा करत असताना एक दुःखाची झालर त्याला आहे. कारण दादांची आज जयंती साजरी करण्याची दुःखाची वेळ ही आमच्या जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर दादा फाउंडेशन यांच्यावरती आलेली आहे. ज्या दादांचं अनुकरण करून, ज्या दादांच्या मार्गपथावरती चालण्याचं आम्ही या ठिकाणी भविष्यकाळामध्ये ठरलं होतं. आज दादांच्या आशीर्वादाला घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे, दादांच्या प्रेरणेला घेऊन पुढं जायचं आहे, दादांच्या अनुभवांना घेऊन पुढं जायचं आहे. कारण दादांच्या अनुभवाची जी शिदोरी आहे ती प्रचंड आमच्या पाठीमागं आहे. अजूनही असं वाटतं की कुठंतरी दादा असतील आणि अरे बेट्या मी तुझ्या पाठीमागं आहेस